हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे बैगन फ्राय म्हणजे वांगी फ्राय. तर मी ही काळी मोठी वांगी घेतलेली आहे. बघू शकता आपण अशा प्रकारची वांगी घेतलेली आहे, धुवून स्वच्छ केलेली आहे. तर चला तर आता आपण ह्याला कापूया. अशा प्रकारे आपल्याला स्लाइसमध्ये कट करायचं आहे. अशी 1/2 इंचाची स्लाइस म्हणजे एका बोटा एवढी स्लाइस आपल्याला करायची आहे. बघू शकता आपण अशा प्रकारची स्लाइस करायची आहे. तर अशाच प्रकारे मी कापते. बघू शकता आपण अशा प्रकारे जास्त पातळही नाही करायचे. अशा प्रकारे सर्व कापून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे सर्व कापून झालेली आहे. आता आपण पुन्हा याला धुवून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे सर्व कापून धुवून घेतलेली आहे. अशा प्रकारची आपण वांगी. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी चॉपर बोर्डवर पसरवून घेतलेली आहे. आता याला आपण हलकेसे मीठ लावून घ्यायचे आहे. थोडे थोडे मीठ लावले म्हणजे हे आळणी जाणवणार नाही. थोडे थोडे मीठ लावून घेतलेले आहे. आपल्याला सगळ्या बाजूने मीठ चोळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी मीठ चोळून घेतलेले आहे. आता मी हे 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च, 1/2 चमचा हळद पावडर, घरगुती लाल तिखट, आमसूल पावडर, जिरा पावडर अर्धा चमचा आणि 1 चमचा धणे पावडर आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे मिक्स केलेले आहे. आता यामध्ये आपल्याला हे सर्व मसाला लावून घ्यायचा आहे. हलका हलकाच लावायचा, कारण आपल्याला अशा प्रकारे सर्व मसाला लावून घेते. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी सर्व मसाला लावून घेतलेला आहे. आता आपण एक मिक्सरचे जार घेतलेले आहे. जारमध्ये आपल्याला आणखीन एक चटपटा मसाला तयार करायचा आहे. मी त्यासाठी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 7-8 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, 1 हिरवी मिरची आणि 1 इंच आलं घेतलेले आहे. आता हे जाडसर आपल्याला भरड करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, मी अशा प्रकारे भरड करून घेतलेली आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी भरड करून घेतलेली आहे. मी 4 चमचे डाळीचं पीठ घेतलेले आहे. यामध्ये आपण हे सर्व भरड घालून घेऊया. यातच थोडेसे पाणी घालून हे पाणी आपल्याला डाळीचं पीठ भिजवता येईल आणि आपला मसाला पण वेस्ट होणार नाही. आता हे चांगले मिक्स करून घेऊया. चांगले एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचे आहे. बेसनच्या बॅटरमध्ये थोडीशी 1/2 चमचा हळद घातलेली आहे आणि थोडेसे मीठ घालणार आहे, कारण आपण वांग्याला मीठ लावलेले आहे.
बॅटरलाही थोडेसे लावून घेऊया. अशा प्रकारे मी सर्व एकजीव करून घेतलेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे. आता आपण गॅसवर पॅन ठेवूया. आपला पॅन तापला आहे. आता यामध्ये थोडेसे तेल घालून घेऊया. एक मोठा चमचा तेल घातलेले आहे. आपण शॅलो फ्राय करत आहोत. तर बघू शकता आपण इकडे मी हे बॅटर मिक्स केलेले आहे छानपैकी. आता एक एक आपण वांग्याची स्लाइस घ्यायची आहे. यामध्ये अशा प्रकारे डीप करायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे डीप करत आहे आणि आपण पॅनमध्ये टाकून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे असे एक एक तर बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी थोडेसे टाकून घेतलेले आहे. आता याला चांगले एक बाजू शेकेपर्यंत आपण उलटवायचे नाही. तर बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आता आपले 1 मिनिट झालेला आहे. आता आपण उलटवूया. बघू शकता आपण मी अशा प्रकारे उलटवत आहे. अशा प्रकारे मी सर्व. आता आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे, कारण आपल्याला हे वांगी शिजली पण पाहिजे. त्यासाठी गॅसचा फ्लेम लो करत आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी आता लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटासाठी याला असे शेकू देणार आहे. तर बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी उलटवलेली आहे. असे सुरीने आपण दाबून बघितले तर ते आतमध्ये घुसत आहेत, म्हणजे आपली वांगी शिजलेली आहे. आता आपण याला थोडेसे आणखीन तळून घेऊया. असे उलटवून पालटवून मी चांगल्या प्रकारे शेकून घेतलेली आहेत. आता गॅसची फ्लेम लो करूया आणि यांना काढून घेऊया. मी आता हे बेसन पिठात बनवलेले वांगी फ्राय अशा प्रकारे मी तळलेली आहेत. काहींना रवा लावलेला आवडत नाही, त्यासाठी मी काहींना रवा लावून घेणार आहे आणि काहींना नुसते बेसन पिठातच तळून घेतलेली आहे. आता हे झाले बेसन पिठातले. बघू शकता आपण छानसे लालसर झालेले आहे, क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण रवा लावून तळत आहोत. तर बघू शकता आपण मी 2 ते 3 चमचे रवा घेतलेला आहे. आता बेसन पिठामध्ये आपल्याला डीप करायचे आहे. असा एक एक स्लाइस घेऊन डीप केला आहे. आता आपल्याला रव्यामध्ये अशा प्रकारे रवा लावून घ्यायचा आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी रवा लावून घेतलेला आहे. आता पॅनमध्ये सोडून देऊया. गॅसची फ्लेम लोच आहे. रवा लावल्यावर पण खूप क्रिस्पी होतात.
बघू शकता आपण अशा प्रकारे मी सर्व घालून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे सर्व तेलामध्ये टाकलेली आहेत. आता आपण लो फ्लेमवर याला चांगले शेकून देऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे हे रव्याचे वांगी पण मी उलटवत आहे. अशा प्रकारे सर्व उलटावून घेतलेले आहे. आता याला लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिटासाठी चांगले शेकून देऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व तळून घेतलेली आहे. छानपैकी कुरकुरीत झालेली आहेत. अशा प्रकारे सर्व काढून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी वांगी फ्राय केलेली आहे. अशा प्रकारचे कुरकुरीत झालेली आहेत. बघू शकता आपण, मी आवाज ऐकू शकता. अशा प्रकारची कुरकुरीत भजी झालेली आहेत. रव्याची दाखवते. ही वांगी न खाणारे मुलेही खातील, सर्व खातील. अशा प्रकारचे मी वांगी फ्राय केलेली आहे. डाळ भातासोबत, दाल राईस बरोबर अशा प्रकारची ही वांगी तुम्ही खूप छान लागतात. हा छानसा पदार्थ आपण बनवून बघितला आहे तर खूप छान लागतो, खूप चविष्टही लागतो. मी आताच खाऊन बघितलेले आहे, खूप छान लागत आहे. तर अशा प्रकारचे तुम्हीही बनवा. तुमच्या मुलांना, तुमच्या घरच्यांना खूप आवडेल. अशा प्रकारची मी वांगी फ्राय बनवलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर छान छान कमेंट लिहा. त्याने माझा खूप उत्साह वाढतो आणि मी आणखीन काय काय नवीन आयटम बनवून दाखवेल, पदार्थ बनवून दाखवेल. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.